चला तर सख्यानो, साबुदाणा भिजवायचे विसरलात आणि वडे तर खायचे आहेत साबुदाण्याचे, त्यासाठी ही रेसिपी खास तुमच्यासाठी. म्हणजेच काय, साबुदाणा जरा देखील न भिजवता खमंग खुसखुशीत साबुदाणा वडा कसा बनवायचा, त्यासाठी आपण साबुदाणा छान भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर छान पीठ बनवून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये बटाटे आपण उकडलेले टाकायचे. म्हणजेच काय, मॅश करून टाका किंवा किसणीवरती किसून टाकलं तरी चालू शकतं. त्यानंतर जिरे टाकायचे, तीळ टाकायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये मिरची टाकायची, कोथिंबीर टाकायची आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं. छान सगळं एकजीव करून घ्यायचं आणि मस्त असा हाताला थोडंसं तेल लावून हा गोळा बनवून घ्यायचा आणि त्यानंतर हातावरती छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. थोडंसं छिद्र पाडून घ्यायचं. म्हणजेच आपण जसा मेंदू वडा बनवतो तसाच आपण इथं छान असे मस्त क्रिस्पी कुरकुरीत आपण इथं मेंदू वडे बनवलेले आहेत, ते देखील साबुदाण्याचे. आणि गॅसवरती कढई ठेवायची आणि त्यानंतर त्यामध्ये छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं, म्हणजे फ्राय करून घ्यायचं. बघू शकता, अतिशय सुंदर असा हा साबुदाण्याचा वडा इथं तयार झालेला आहे. ही रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करा आणि इथं जाऊन तुम्ही पाहू शकता असा क्रिस्पी वडा.